Good morning. Shall we start the lecture? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So today we'll revise the chapter quickly within 5-10 minutes. Then we'll start the MCQs on unit number 2. So in this chapter we have understood that equilibrium means a condition of balance. Means when unbalanced forces they are not acting on the system will be in equilibrium. Then we have understood that if the force system is concurrent, means all the forces are passing through one point, then the resultant will also pass through the same point, and in this case condition of equilibrium will be only 2. Summation fx equal to 0, summation fy equal to 0. याच्यावरती MCQ असतात. मग कॉन्करंट साठी कंडिशन काय? summation fx equal to 0 and summation fy equal to 0. If the force system is non-concurrent, जर सर्व फोर्सेस एका पॉइंट मधून पास होत नसतील तर तिसरी कंडिशन ऍड होते, म्हणजे summation fx equal to 0, summation fy equal to 0, and in addition the third condition will be summation of moments equal to 0. This is the third condition. Then for converting the force into force coupled system, we have seen that we have to add equal and opposite forces. Force upward at point A and the given force, they will form one clockwise couple plus the force. त्यामुळे सिंगल फोर्स जो आहे तो आपल्याला फोर्स कपल सिस्टीम मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतो. द सेम थिंग कॅन बी डन ऍट पॉइंट सी. वी कॅन ऍड इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ज्यांचं मॅग्नेट्यूड गिवन फोर्स एवढं असेल. नाउ इन दिस केस द कपल विल बी क्लॉकवाइज आणि हे कपल प्लस हा फोर्स, अशी फोर्स कपल सिस्टीम मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो सिंगल फोर्सला. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Then types of support we have discussed. Different types of support are there. So in simple support, the beam is resting only on the support. There is no fastening. कुठल्या प्रकारचं बॉन्डिंग किंवा फास्टनिंग तिथं, रिवेटिंग, पिन, हिंज असं कुठल्या प्रकारचं एकमेकांना जॉईन करत नाही. कोण? बीम आणि सपोर्ट. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं बॉन्डिंग, फास्टनिंग, वेल्डिंग, रिवेटिंग किंवा पिन याच्यामध्ये यूज केलेली नाही. जे बीम आहे ते फक्त इथं रेस्ट होते. ओके, मला क्रिकेटच्या बेल्स वगैरे ते स्टम्प्स वरचं उदाहरण दिलं होतं. याच्यामध्ये नंबर ऑफ सपोर्ट रिएक्शन जनरेटेड हे कसं असतं? ओनली वन ऍट अ पॉइंट. एका पॉइंटला जर सपोर्ट असेल तर त्या ठिकाणी फक्त एकच रिएक्टिव्ह फोर्स येतो. आणि बेसिकली रिएक्शन म्हणजे काय असतं? व्हेन वी आर अप्लाइंग डिफरंट टाइप्स ऑफ लोड्स ऑन द बीम, तर ऍक्शन रिएक्शन नुसार बीम सुद्धा एक रिएक्टिव्ह फोर्स एक्सपिरियन्स करेल, जो कोणी दिला असेल? सपोर्टने दिलेला असेल. शॅल वी कंटिन्यू? सो सिंपल सपोर्ट, वन रिएक्शन ऍट अ पॉइंट आणि तो त्या बीमच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. देन रोलर सपोर्ट. रोलर सपोर्ट आपल्याला माहिती आहे की व्हेन वी आर एक्सपेक्टिंग द लॅटरल मूवमेंट, हॉरिझॉन्टल मूवमेंट लागते आपल्याला किंवा लॅटरल अलॉंग द ऍक्सिस, त्यावेळी आपण रोलर सपोर्ट यूज करतो. रोलर सपोर्ट मध्ये पण जनरेट होणार रिएक्शन ही एकच असते, बरोबर आहे? कशी असेल हो? या रोलरच्या प्लेनला परपेंडिक्युलर. इथं सुद्धा ते दाखवलेलं आहे. डू यू रिमेंबर? Yes, sir. Yes, sir. सिंपल सपोर्ट मध्ये एक रिएक्शन, रोलर सपोर्ट मध्ये पण एकच रिएक्शन. देन थर्ड इज हिंज्ड और पिन सपोर्ट. ज्यावेळी आपल्याला असे अँग्युलर मूवमेंट बीमची एक्सपेक्टेड आहे तर आपण काय करतो? पिन सपोर्ट और हिंज सपोर्ट वापरतो. तर हा सपोर्ट आहे आणि ही बीम आहे. सो इन दिस केस नॉर्मली तुम्ही इन्क्लाइंड पोझिशन आहे असे एक जनरल केस जर ऍज्युम केली तर तयार होणार रिएक्टिव्ह फोर्सेस कसे असतील? हॉरिझॉन्टल ऍज वेल ऍज म्हणजे येणार रिएक्शन ही इन्क्लाइंड असेल, जे आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मध्ये
रिझॉल्व्ह करू शकतो जनरल केसमध्ये. त्यामुळे इफ यू आर युझिंग हिंज और पिन सपोर्ट देयर विल बी टू रिएक्शन. फर्स्ट इज द horizontal and other is the vertical. मग hinged support or pin support means two reactions. आठवलं? Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट वन इज फिक्स्ड सपोर्ट. तुम्हाला म्हणजे याच्यापैकी आपण कोणते सपोर्ट फक्त प्रॉब्लेम मध्ये विचारले गेले होते? सिंपल आणि रोलर आणि नॉर्मली रोलर आणि हिंज सपोर्ट. बरोबर आहे का? फिक्स्ड सपोर्ट जर असेल तर याच्यामध्ये बीम जे आहे त्या सपोर्ट मध्ये असे फिक्स केलेले असते किंवा इन्सर्ट केलेले असते. इन ऍडिशन टू हॉरिझॉन्टल सपोर्ट रिएक्शन, व्हर्टिकल सपोर्ट रिएक्शन एक मुवमेंट सुद्धा असतं ज्याला आपण रेझिस्टिव्ह मुवमेंट असं म्हणतो किंवा रिएक्टिव्ह मुवमेंट. दिस इज द समरी and types of loading we have discussed. In types of loading there are 4 types of loading or mainly 3 types: point load or concentrated load. तर ज्याला नॉर्मली आपण फोर्स म्हणतो which acts at a particular point, that is nothing but point load. Point load च्या केस मध्ये लक्षात ठेवायचं की if the point load is inclined we have to resolve that point load horizontally and vertically. Uniformly distributed load, I have told you the example of the metal sheets which are placed on the frame. बरोबर का? अशी जर फ्रेम असेल आणि त्याच्यावरती मेटल शीट असेल तर त्याचं वजन हे युनिफॉर्मली त्या फ्रेम वरती डिस्ट्रीब्यूट होणार आहे. तर याचे कॅरेक्टरिस्टिक काय असतात? पहिली गोष्ट असते इंटेन्सिटी ऑफ द युडीएल, जे आपल्याला दिलेले असेल फोर्स म्हणजे न्यूटन किंवा किलो न्यूटन per meter, ही इंटेन्सिटी दिलेली असते. The second thing given to us is span, that is nothing but length of the UDL. तर हा जो संपूर्ण लोड आहे तो आपण इक्विव्हॅलंट पॉइंट लोड मध्ये पण कन्वर्ट करू शकतो. म्हणजे सर्व जे छोटे छोटे फोर्सेस ऍक्ट होतात त्या सर्वांना इक्विव्हॅलंट असणारा एक लोड आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तो कसा असतो? इंटेन्सिटी ऑफ UDL मल्टिप्लाइड बाय स्पॅन. इथे एक्झाम्पल देतो 6 मीटर स्पॅन वरती तर 5 न्यूटन पर मीटरचा फोर्स ऍक्ट होत असेल तर 6 into 5 30 न्यूटनचा इक्विव्हॅलंट पॉइंट लोड ऍक्ट होईल आणि जो असेल सेंट्रली ऍट द स्पॅन ऑफ UDL. एनी डाउट्स? No, sir. No, sir. तसंच इथं आणि तुम्हाला एनॉलॉजी सांगितली होती की रेक्टँगलची यूज करा. रेक्टँगलचा एरिया म्हणजे कसा असतो? लेंथ इंटू विड्थ. Yes, sir. तर हा स्पॅन असेल आणि ही इंटेन्सिटी असेल. हा एरिया काढायचा असेल तर बघा इथं रेक्टँगल सिमिलर दिसतोय ना हा लोड. येस और नो? Yes, sir. आणि युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड याची एनॉलॉजी सांगितली होती ट्रायंगलची. Triangle. तर युनिफॉर्मली व्हॅरिंग लोडचं कॅरेक्टरिस्टिक असतं it is having intensity 0 at one end and maximum intensity at the other end. हा UVL असा असेल किंवा असा पण असेल. ठीक आहे. तर 0 intensity at one end, maximum intensity at the other. So base of the triangle is nothing but span and height of the triangle is intensity. 1/2 base into height. याला पॅरलल फॉर्म्युला आपण काय करतो? जर याचा इक्विव्हॅलंट पॉइंट लोड कॅल्क्युलेट करायचा असेल तर 1/2 into intensity into span. ठीक आहे. आणि हा ऍक्ट कुठं होतो? तर जिथं मॅक्सिमम इंटेन्सिटी आहे तिथून 1/3 ऑफ द स्पॅन. म्हणजे हे जर 12 मीटरचं टोटल स्पॅन असेल तर हा 4 मीटर एवढ्या अंतरावरती ऍक्ट होईल. कुठून? फ्रॉम द मॅक्सिमम इंटेन्सिटी. आठवलं सर्वांना? शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. जनरल लोडिंग मध्ये आपण काय करतो? कोणत्याही प्रकारचं लोडिंग जे आहे ते पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करतो आणि वी शो नंबर ऑफ पॉइंट लोड्स ऍक्टिंग ऑन द बीम. हे काय फारसं महत्वाचं नाही. नंतर आपण न्यूमरिकल सॉल्व्ह केले होते, हे काय रिपीट करायची गरज नाही. पण आता MCQ आपण रिवाइज करतोय. देन वी हॅव अंडरस्टूड फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय? तर हे आपण बीमच्या केस मध्ये केलं होतं.
नंबर ऑफ फोर्सेस जर ऍक्ट होत असतील एखाद्या बॉडीवरती किंवा बीम वरती, तर त्या बॉडीचे सपोर्ट्स रिमूव्ह करा. ठीक आहे, म्हणजे हा पिन सपोर्ट आहे आणि हा रोलर सपोर्ट आहे, बरोबर आहे. हे रिमूव्ह करा, त्याला म्हणतो आपण फ्री बॉडी. आणि त्या फ्री बॉडीवरती ऍक्ट होणारे सर्व फोर्सेस, ऍक्टिव्ह फोर्सेस as well as reactive. So if we assume that the supports of the body is removed or the body is isolated from the surrounding, कुठला एक शब्द वापरा. So if you isolate the body from the surrounding, remove the supports and show all the active and reactive forces acting on the body, तर ह्या बीमला आपण अशी फ्री बॉडी डायग्राम तयार करू शकतो. इज इट क्लिअर? लॅमिस थेरम मध्ये पण आपण हे केलं होतं. Yes, Shall we sir. continue? Yes, sir. Then use of free body diagram we have understood. When we draw the free body diagrams, we can calculate different reactive forces, कारण active forces आपल्याला माहित असतील. रिएक्शन्स आपण काढू शकतो. लॅमिस थेरम, लॅमिस थेरम काय आपल्याला सांगतं की when three concurrent forces are acting on a body, then magnitude of each force is proportional to sine of the angle between remaining two forces. म्हणजे F1 चं मॅग्निट्यूड जे आहे ते F2 आणि F3 मधल्या अँगलला प्रोपोर्शनेट आहे. F2 चं मॅग्निट्यूड हे F1 आणि F3 मधला अँगल बीटा फॉर एक्झाम्पल. ते सगळं आपण समजून घेतलं तर F1 अपॉन साइन अल्फा इज इक्वल टू F2 अपॉन साइन बीटा इज इक्वल टू F3 अपॉन साइन गॅमा. तर एमसीक्यू मध्ये फॉर्म्युले विचारत नाही, काय असतं स्टेटमेंट. त्यामुळे स्टेटमेंट एकदा लक्षात ठेवा. काय सांगितलं? इफ थ्री कॉन्करंट फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन बॉडी, then each force is proportional to the sine of the angle between other two forces. जे आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स पाहिलेली होती. जे लिमिटेशन्स काय आहेत, तर हे पॅरलल किंवा नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम साठी वापरता येत नाही आणि तीनच फोर्सेस असले पाहिजेत. ठीक आहे, ना कम ना ज्यादा. Three concurrent forces acting on the body is the only case when we can use Lami's theorem. ह्याची मेथोडॉलॉजी आपण शिकलो होतो. याच्यापैकी if you want to use Lami's theorem, then you should know at least two angles. If you are knowing two angles, you will automatically understand the third angle, and you should know at least one force. काय माहित पाहिजे Lami's theorem यूज करण्यासाठी? मिनिमम, तुम्ही बोला ना बाळांनो. नेट आज प्रॉब्लेम आहे, मीटिंग डिस्कनेक्ट पण होऊ शकते. Am I audible? Yes, sir. Yes, sir. थोडं तुम्ही बोला ना रे बाळांनो, मला प्रॉब्लेम होईल एक तास बरोबर पडलं तर. सांगा लॅमिस थेरम, what should be known? One weight and बोला please. At least one force must be known. At least one force. Okay, आणि two angles. And Two angles. must two be known. angles. Okay. त्याचं प्रूफ वगैरे आपण पाहिलं, ते काय तर रिपीट करत नाही, कारण ते एमसीक्यू मध्ये काय आपल्याला अपेक्षित नाही. न्यूमरिकल्स वी हॅव सीन फॉर द सिलेंडर्स. भरपूर शिकलो असं वाटतंय ना? Yes, sir. Yes, sir. रिव्हिजन केली तर भीती वाटते, एवढं शिकलो. नाही भीती वाटत? No, sir. Now, नाही No, ना, sir. नक्की. Solve करायचं नाही. Okay, and the last part of this chapter we have discussed is friction. So we have understood that any smooth surface which appears smooth to our eyes, if you see it under the microscope, it will have some irregularities. And if there is interlocking of the irregularities, frictional force will come into picture when the body starts the motion. त्याला आपण friction, frictional resistance, frictional force, etc. etc. म्हणतो. It depends upon the type of the surface. बरोबर आहे. रफ सरफेस मध्ये फ्रिक्शन जास्त असेल, स्मूथ सरफेस मध्ये कमी. आणि फ्रिक्शन मधला एकच महत्त्वाचा पॉइंट होता काय काय, नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग. तर काय काय असतं महत्त्वाचं,
weight of the force, then Normal. नॉर्मल हे आपण परपेंडिक्युलर अशा अर्थी वापरतो. Perpendicular to this. ठीक आहे. नॉर्मल रिएक्शन, वेट, देन Moment of अप्लाइड फोर्स पी, Applied थ्रस्ट force. म्हटलं तरी चालतं, बरोबर आहे का. आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. देन दिस ग्राफ इज इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळा आपण हा डिस्कस केला. याच्यामध्ये एक्स ऍक्सिस वरती काय अप्लाइड फोर्स Applied पी अँड वाय ऍक्सिस वरती काय friction. Friction. फ्रिक्शनल फोर्स. बरोबर, दोन्ही फोर्सेस आहेत. ठीक आहे. तर इथं डिस्टिंग्विशिंग लाईन ही आहे. इथून पुढे काय होतं, मुवमेंट ऑफ द बॉडी स्टार्ट और मोशन ऑफ द बॉडी स्टार्ट्स. आणि इथून अलीकडे काय, बॉडी इज ऍट रेस्ट, म्हणजे काय स्टॅटिक आहे. Static. ठीक आहे. तर बिफोर द बॉडी मूव्ह, एखाद्या बॉडीला हा फोर्स मूव्ह करायचा प्रयत्न करतोय तर ती लगेचच मूव्ह होणार नाही. ठीक आहे. सुरुवातीला इट विल रेजिस्ट बिकॉज ऑफ फ्रिक्शन. आणि हा रेजिस्टन्स जो आहे तो बिफोर स्टार्ट ऑफ द मोशन कसा असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. Applied force. त्याच्यानंतर मात्र हा रेजिस्टन्स कमी होतो अँड ड्युरिंग द मोशन इट रिमेन्स कॉन्स्टंट. याच्यानुसार फ्रिक्शनचे दोन टाइप्स होतात. फर्स्ट वन इज स्टॅटिक फ्रिक्शन, Static. अदर इज डायनॅमिक Dynamic. फ्रिक्शन. ठीक आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन बिफोर द स्टार्ट ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज, तर काय म्हणतो Limiting. आपण, Limiting Limiting friction. friction. लिमिटिंग फ्रिक्शन. ठीक आहे. कंडिशन्स पाहिले आपण. इफ द अप्लाइड फोर्स इज लेस दॅन द लिमिटिंग फ्रिक्शन और मॅक्सिमम फ्रिक्शन. मॅक्सिमम फ्रिक्शन पेक्षा जर कमी फोर्स अप्लाय केला तर बॉडी मूव्ह होऊ शकत नाही. बरोबर आहे. हा अप्लाइड फोर्स आहे, हा फ्रिक्शनल फोर्स आहे मॅक्सिमम एफ एल. अप्लाइड फोर्स फ्रिक्शन पेक्षा कमी असेल तर मोशन होऊ शकत नाही. जर इक्वल असतील दोन्ही, बॉडी इज इन द लिमिटिंग इक्विलिब्रियम अँड मोशन इज जस्ट अबाउट टू start. If the applied force is more than the maximum friction, body will be in motion. हा MCQ point of view महत्वाचा आहे. Static friction experienced by the body at rest. Dynamic friction experienced by the body when in motion. Dynamic friction चे दोन टाइप्स, रोलिंग फ्रिक्शन experienced during rolling motion, रोलर याच्यावर लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि स्लाइडिंग फ्रिक्शन एक्सपिरियन्स ड्युरिंग स्लाइडिंग मोशन. डायग्राम वगैरे आपण पाहिला जातो, तर जास्त वेळ घालवला नको. देन वी हॅव सीन दिस डायग्राम रिलेटेड टू फ्रिक्शन. तर याच्यामध्ये महत्त्वाच्या कोणकोणत्या गोष्टी असतात सांगा परत एकदा. वेट ऑफ द बॉडी, Weight of the body. Normal. Normal reaction. नॉर्मल रिएक्शन, Applied force. अप्लाइड फोर्स, Frictional force. Frictional. फोर्स ऑफ फ्रिक्शन. बरोबर, सॉरी, फोर्स ऑफ फ्रिक्शन. बरोबर आहे. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट परत काय ते, तर नॉर्मल रिएक्शन ही परपेंडिक्युलर टू सरफेस असते. फोर्स ऑफ फ्रिक्शन हा अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन होतो. तर या दोन फोर्सेसचा एक रिझल्टंट असेल तर आपण एस म्हणतो. बरोबर. हा एस नॉर्मल रिएक्शन बरोबर एक अँगल करतो, तर आपण म्हणतो फाय. इट इज कॉल्ड एज अँगल ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. तर टॅन फायलाच आपण म्यू किंवा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणतो. म्यू चे दुसरे डेफिनेशन काय, रेशो ऑफ Ratio of force by applied force. एफ बाय आर, फ्रिक्शनल फोर्स टू Normal reaction. Normal नॉर्मल reaction. रिएक्शन, एफ बाय आर, हे विसरू नका. And based on this we have solved the numericals. Angle of repose हे पण सांगितलं होतं. एखादा सरफेस हॉरिझॉन्टल आहे, त्याच्यावरती बॉडी आपण प्लेस केली. हा सरफेस जर तुम्ही कंटिन्युअसली असा मूव्ह करत गेला तर एक पर्टिक्युलर अँगल येतो, ज्यावेळी बॉडी ऑटोमॅटिकली स्लाइड होते. कशामुळं, कोण सांगेल पटकन. ड्यू टू Its own weight. कंपोनंट ऑफ द वेट. बरोबर आहे का. तर या अँगलला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ रिपोज. ज्या बॉडीची मोशन स्टार्ट होते विदाउट ऍप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स. अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ह्या प्रत्येक पॉइंट वरती एक MCQ असू शकतो. हे शांतपणानं वाचा.
व्यवस्थित रीड करा याच्यावरती. Okay, so we'll discuss one by one. Frictional force depends upon कशावरती अवलंबून आहे? Nature of the surfaces. surfaces. ठीक है, में स्मूथनेस और रफनेस. फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. तर हे आपण कशावर सिद्ध केलं होतं? By formula. Formula. फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला होता? Mu is equal to mu is equal by R. to F by R. f by r. Sorry. F equal to mu R. बरोबर. f equal to mu r. तर mu हा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आहे, तो tan phi वरती अवलंबून आहे. बरोबर आहे ना? Yes. Yes, आणि sir. phi हा कशावरती अवलंबून आहे? तर नॉर्मल रिएक्शन आणि Normal फ्रिक्शनल reaction. फोर्स. त्यामुळे तो एरियावरती अवलंबून नाही. आणि रिएक्टिव्ह फोर्स हा कशावरती अवलंबून आहे? वेट आणि इन्क्लिनेशन ऑफ द सरफेस. त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स हा एरियावरती डिपेंडंट नाही, पण एरियाच्या नेचर वरती आहे. इज इट अंडरस्टूड? काय सांगितलं? Yes, sir. फ्रिक्शनल फोर्स हा एरियावरती अवलंबून नाही, पण एरियाच्या नेचर वरती अवलंबून आहे. बरोबर का? हे जे काय जुन्या काळातले हुशार लोक होते, ते कोणी त्यांना बिरबल म्हणतं, कोणी तेनाली रामा म्हणतं, कोणी मुल्ला नसरुद्दीन म्हणतं. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगतात, कुआ बेचा लेकिन कुए का पाणी नाही बेचा. तसं आहे हे. बरोबर ना? काय हो? फ्रिक्शनल फोर्स डिपेंड्स ऑन nature of the surface, but Surface. it does not depend upon the area. Is it clear? Yes, sir. Okay. Frictional force कसा आहे? Always opposite to direction of motion. Static friction हे जास्त असतं. Dynamic friction मोशन मध्ये असताना फ्रिक्शन कमी असतं. त्यामुळे नेहमी मोशन मध्ये राहा, कामात राहा. मन अडथळा कमी करेल. आठवतंय का? Yes, sir. Then magnitude of the limiting friction bears a constant ratio to normal reaction. त्याला आपण काय म्हणतो? Coefficient of friction. Correct. The limiting friction is directly proportional to applied force. हे कधी आहे? बिफोर स्टार्ट ऑफ मोशन. कारण लिमिटिंग फ्रिक्शन हे कसं असतं? मोशन सुरू होतानाच मॅक्सिमम व्हॅल्यू. त्यावेळी स्पीड वाढतो, त्यावेळी फ्रिक्शन कमी होतं. हे पण आपण डिस्कस केलं. इंटरलॉकिंग कमी होतं. त्यामुळे मॅग्नेट ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शन हे 0 टू लिमिटिंग फ्रिक्शन. ह्या ग्राफ मध्ये आपण बघितलं 0 टू लिमिटिंग फ्रिक्शन. मी इथं 0 आहे. हा स्टॅटिक झोन आहे. इज इट अंडरस्टूड? Yes, sir. Yes. बरोबर नाही. कोन ऑफ फ्रिक्शन तर हा कधी मिळतो आपल्याला? तर जो रिझल्टंट असतो, इकडे असं फोर्स ऑफ फ्रिक्शन असतो. आठवतंय का? हे नॉर्मल रिएक्शन आर असते, त्यांचा रिझल्टंट एस. तर आर हा फिक्स ठेवायचा. आर म्हणजे काय? नॉर्मल रिएक्शन. आणि हा रिझल्टंट जर असं फिरवला तुम्ही, तर सर्व इंटरमिडिएट पोझिशन कन्सिडर केला जातो, एक कोन तयार होतो. त्याला आपण काय म्हणतो? कोन ऑफ फ्रिक्शन. Then we are seeing the numericals. ठीक आहे. प्रॉब्लेम्स ऑन लॅडर फ्रिक्शन हे प्रॉब्लेम आपण घेऊ शकतो, बट आय फील टुडे वी शुड सॉल्व द न्यूमरिकल्स. कारण हे जरा लेंदी न्यूमरिकल असतात. राहिलेल्या वेळात हा प्रॉब्लेम कम्प्लीट होणार नाही. सो शॅल वी मूव्ह टू एमसीक्यूज नाउ? Yes, sir. Yes, sir. Okay, read the first one. Coplanar concurrent forces acting on the body in equilibrium. Then म्हणजे आता काय लिहायचं तुम्हाला? कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम लिहायच्या आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे, कॉन्करंट फोर्सेस असतील तर 2 कंडिशन असतात, नॉन कॉन्करंट असतील तर 3 कंडिशन. त्यामुळे काय उत्तर येईल? Option A. ऑप्शन A. ए. Summation of x equal to 0, summation of y equal to 0 if the body is in equilibrium. Force system coplanar. Force system जर नॉन कॉन्करंट असेल तर
ऑप्शन तीन कंडिशन्स कोणत्या? समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0 अँड Summation m equal to 0. summation m is equal to 0. समेशन m M equal is to equal to 0. to 0. So B is the right option. Third one. For non-coplanar concurrent forces acting on body in equilibrium. हे आपण शिकलो नाही तरी पण बघा. 3 डायमेन्शनल फोर्सेस जर असतील तर अलॉंग ईच ऍक्सिस फोर्स 0 असला पाहिजे. येस ऑर नो? जसं तुम्ही इथं पाहिलं होतं 2 डायमेन्शनल सिस्टीम असेल तर काय अलॉंग एक्स ऍक्सिस नेट फोर्स 0 पाहिजे, अलॉंग वाय ऍक्सिस नेट फोर्स 0 पाहिजे. तसं जर 3 डायमेन्शनल सिस्टीम असेल तर अलॉंग झेड ऍक्सिस सुद्धा फोर्स 0 पाहिजे आणि समेशन ऑफ मोमेंट सुद्धा किती पाहिजे? 0. 0. So option B will be correct. ठीक है. Fourth, body is in equilibrium means ट्रान्सलेट म्हणजे काय? लिनियर मोशन, रोटरी मोशन. मग इक्विलिब्रियमचा अर्थ काय? Stable. स्टेबल. नाही नाही, ह्या ऑप्शन पैकी सांगा ना, एबीसी पैकी. हे आपलं इंटरप्रिटेशन झालं, पण इन टर्म्स ऑफ कंडिशन्स 3 ऑप्शन 3-4 ऑप्शन दिलेत ना आपल्याला. Option C. Option C. ऑप्शन सी. कारण बघा जर इक्विलिब्रियम मध्ये बॉडी असेल तर ट्रान्सलेट किंवा लिनियर मोशन नसणार. म्हणजे काय? अलॉंग एक्स ऍक्सिस फोर्स ऍक्ट होणार नाही, अलॉंग वाय ऍक्सिस फोर्स ऍक्ट होणार नाही. ह्या कंडिशन तुम्ही कशा मेन्शन केल्या? समेशन एफ एक्स इक्वल टू 0 आणि समेशन एफ वाय इक्वल टू 0. याचा अर्थ काय? नो लिनियर और ट्रान्सलेटरी मोशन. लक्षात येते का? बॉडी विल नॉट रोटेट म्हणजेच काय? तर त्याच्यावरती कोणतंही रोटेटिंग किंवा मोमेंट ऍक्ट होणार नाही. इज इट क्लिअर? Yes sir. तर त्याच कंडिशन आहेत, फक्त वर्डिंग वेगळं आहे. शॅल वी कंटिन्यू? Yes sir. स्नॅपशॉट घ्या पाहिजे असेल तर. फिफ्थ इज दिस बीम इन इक्विलिब्रियम. त्याच्यामध्ये एक पिक्चर दिलेलं असतं आणि ते म्हणजे हे कसं असतं, हे असाइनमेंट क्वेश्चन कसे तयार होतात? दरवर्षी विद्यापीठाला जे एमसीक्यू विचारले जातात. आता तुमच्या दृष्टीनं काय म्हणतात, एमसीक्यू ही जी एक्झाम आहे बरोबर आहे का? पण नॉर्मली एक्झाम कशी असते तर 70 मार्कापैकी 20% फक्त 14 एमसीक्यूज असतात. 56 मार्काचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो, त्याच्यामध्ये थिअरी, डेरिव्हेटिव्ह आणि न्यूमरिकल असतात. ठीक आहे. तर दरवर्षी फक्त जुन्या काळात 14 मार्काचे एमसीक्यू होते. त्या सर्वांचं हे कलेक्शन आहे आणि त्या काळात पेपर हे हार्ड कॉपी विद्यार्थ्यांना मिळायचे. त्यामुळे इथं काय झालंय, ते डायग्राम जी होती ते बीम पाहणे इक्विलिब्रियम मध्ये आहे किंवा नाही ते सांगा. ते डायग्राम मिसिंग आहे, त्यामुळे आपण काय सांगू शकत नाही इक्विलिब्रियम मध्ये आहे का नाही. होय, गॉड नोज एवढंच उत्तर असू शकतं. Shall we continue? Yes. Question number 6. If body is in equilibrium under 2 forces, Option equal D. magnitude, opposite direction, D. Option D. same line. Option D. Option D is right. जर फक्त 2च फोर्सेस ऍक्ट होत असतील तर ते फोर्सेस कसे असले पाहिजेत? इक्वल, अपोजिट आणि कोलिनियर. क्वेश्चन नंबर 7. त्यामुळे ऑप्शन डी इज द राइट आंसर. 7th, if a body is in equilibrium under 3 forces,
Option A. Option A. ऑप्शन ए. पॅरलल फोर्सेस 3 जर असतील तर इक्विलिब्रियम मध्ये राहू शकत नाहीत का? हा समजा 100 आहे पॉझिटिव्ह, म्हणजे दोन 50-50 जे आहेत. Yes. इज इट पॉसिबल? Possible. Yes. Yes, sir. त्यामुळे उत्तर काय असेल पाहिजे? C. Option C. बोथ ए अँड बी. कॉन्करंट सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये असते, आपण लॅमिस थेरम मध्ये पाहिले, बरोबर आहे का? Yes. Yes, sir. त्यामुळे ए तर बरोबर आहे, आणि पॅरलल सिस्टीम पण 3 जरी फोर्सेस असले तरी इक्विलिब्रियम असू शकतो. सो बोथ ए अँड बी आर करेक्ट. बघा पाहिजे असेल तर स्नॅपशॉट घ्या. स्नॅपशॉट घ्या का म्हणतो? कारण याच्यामध्ये आपण काहीतरी डिस्क्रिप्शन केलेलं असतं, बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. ऑनलाईन एक्झाम म्हटलं की फार काय म्हणतात त्याला, मी पण कंटाळलो बोलून बोलून थोडं जरा. क्वेश्चन नंबर 8. इफ अ बॉडी इज इन इक्विलिब्रियम अंडर 4 फोर्सेस. फर्स्ट ऑप्शन काय आहे? रिझल्टंट ऑफ 2 फोर्सेस इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ द रिमेनिंग असू शकते, बरोबर ना? Yes, sir. नेक्स्ट, Yes, sir. रिझल्टंट ऑफ एनी वन फोर्स इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ द रिमेनिंग, हे पण असू शकतं. Resultant of 3 forces is equal to resultant of the remaining. तसे हे तिन्ही लॉजिकल वाटतंय बरं का. ऑप्शन आपल्याला एकच टिक करायचा असतो. बघितले ना एक्झाम तुम्ही ऑनलाईन MCQ? Yes, sir. Yes. 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 मग जर तिन्ही लॉजिकल असतील आणि एकच टिक करायचा असेल तर ऑप्शन ए दिलाय उत्तर, त्यातलं मोस्ट लॉजिकल आन्सर त्यांनी घेतलेला आहे. सर एच आहे, कारण 1 फोर्सचा रिझल्टंट काय गरज आहे? कारण रिझल्टंट ऑफ द 1 फोर्स, ठीक आहे, 1 फोर्स इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ द 3, असं वर्डिंग थोडंसं चेंज होऊ शकतं. ठीक आहे, मोस्ट लॉजिकल एज आहे. येस. तुम्ही म्हणताय त्या लॉजिकने जर आपण गेलो तर एका फोर्सला रिझल्टंटची गरजच नाही. मग ए हे मोस्ट अप्रोप्रिएट आहे, मी तुम्हाला सांगितलं. एक्झॅक्टली करेक्ट आणि राहिलेले इनकरेक्ट असं म्हणता येत नाही, पण मोस्ट अप्रोप्रिएट कोण आहे? ए. क्वेश्चन नंबर 9. Support is nothing but media which gives Reaction. Option C. Option C. C. Option C. C. कसं काय बरं? सर रिएक्शन बी. ठीक आहे, बघा जे ऍक्टिव्ह फोर्सेस आहेत, बरोबर आहे का, हे बीमशी संबंधित आहेत, बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. आणि हा जो सपोर्ट आहे त्याचा संबंध कुणाशी आहे? रिएक्टिव्ह फोर्स. फक्त रिएक्टिव्ह फोर्सेस. इज इट क्लिअर? येस सर. त्यामुळे सपोर्ट हा फक्त रिएक्टिव्ह फोर्स देतो, बरोबर आहे? जर तुम्हाला विचारलं फ्री बॉडी डायग्राम मध्ये काय असतं, तर ऍक्टिव्ह अँड रिएक्टिव्ह फोर्सेस. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10. और सिंपल सपोर्ट, ए. नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स. Option A. सिंपल सपोर्ट मध्ये एकच रिएक्शन असते, बरोबर आहे? परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द बीम. आठवलं का? येस. रोलर सपोर्ट, नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स. ऑप्शन ए. बरोबर, ऑप्शन ए, 1 रिएक्टिव्ह फोर्स.
Next, question number 12. For hinged support किंवा hinge support काय पण म्हणा. It has two unknown reactions. One is horizontal, one is vertical. Option A. True. 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 ऑप्शन नाही. दोन फोर्सेस असतात hinge support मध्ये. For fixed support, action reaction. C. Option C. Fixed support, number of unknowns किती असतात? 3. 3. Option C. Question number 13 ना. ठीक आहे. स्नॅपशॉट घ्या. त्यात काय जास्त डिस्क्रिप्शन नाहीये. Question number 14. If three coplanar forces acting on a body at equilibrium are in equilibrium, then according to Lamè's theorem, each force is proportional to sine of the angle between other two forces. Option A. True. Okay. Lamè's theorem cannot be applied in case of concurrent forces किंवा three concurrent forces. Disagree. ऑप्शन डी. Disagree, sir. Disagree, sir. काय होतं, गडबडीत हा नॉट वाचला जात नाही. हा नॉट महत्वाचा आहे. लॅमेस थेरम 3 कॉन्करंट फोर्सेस साठीच वापरतात, बरोबर ना. आणि क्वेश्चन काय, 3 कॉन्करंट फोर्सेस Yes. साठी वापरता येणार नाही. नाही. याला उत्तर काय असेल, डिसाइड, कारण ते आपण 3 फोर्सेस साठीच कॉन्करंट वापरतो. 16th, coefficient of friction is having unit. No. Unitless. None of these. D. None of No. Unitless. Sir, unitless. unitless, sir. Unitless. Unitless. It is ratio of 2 forces ना. फॉर्म्युला काय सांगा म्यूचा. F by R. By R. It is ratio of force of friction to Two the forces. normal reaction. दोन्ही फोर्सेस आहेत, त्यामुळे त्यांचे युनिट्स कॅन्सल होतील. म्यू इज देअरफॉर युनिटलेस. क्वेश्चन नंबर 17. Magnitude of the forces of friction between two bodies. One, स्पॅनिश मध्ये लिहिलंय काहीतरी, मला येत नाही ते. वन lying असेल बहुतेक. ओके. Above the other depends upon roughness of. काय असणार आहे लॉजिकल आन्सर. Lower body. Lower body. नाही रे बाळा ना, हे एक सरफेस आहे आणि याच्यावरती व्हेइकल मूव्ह होत आहे. ठीक आहे. तर रोड पण स्मूथ पाहिजे आणि टायर पण स्मूथ पाहिजेत ना. फ्रिक्शन कमी पाहिजे असेल तर. Yes, sir. Yes, sir. येस ऑर नो. Yes, sir. Yes, sir. दोन्ही सरफेस वरती अवलंबून असणार आहे. The body. ऑप्शन सी. Option C. टायर महाग घेतले रोड खराब असला काय होणार आहे, फ्रिक्शन होणारच ना जास्त. Yes, sir. बोथ द बॉडीज. 18th, क्वेश्चन नंबर 18. Angle made by resultant of normal reaction and frictional force with the vertical. Option A. तर हे बाय डेफिनेशन काय आहे, अँगल ऑफ फ्रिक्शनच आहे. सांगण्यासारखं काय नाहीये. क्वेश्चन नंबर 19. Angle made by the plane with horizontal at which body is impending motion, म्हणजे about to start the motion, is Angle of repose. Repose. angle of repose. Option ज्यावेळी B. motion सुरू होते त्यावेळी त्या प्लेनचा अँगल. क्वेश्चन नंबर 20. Frictional force will be developed between
contact surfaces only when Option C, sir. Both A and B. Option C, sir. Option A, sir. frictional force will be developed between forces, sorry, between contact surfaces only when बर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही मला एबीसी सांगा. ऑप्शन बी काय म्हणतो की नो फोर्स इज अप्लाइड. ठीक आहे, म्हणजे फक्त वेट आहे आणि नॉर्मल रिएक्शन आहे. या केस मध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन जनरेट होईल का, डेव्हलप होईल का? No, sir. नाही. जर तुम्ही पुल किंवा पुश टाइप फोर्स एक्झर्ट केला तरच फोर्स ऑफ फ्रिक्शन तयार होतो. इज इट अंडरस्टूड? तो ग्राफ आठवतोय का? Yes. अप्लाइड Yes, फोर्स sir. P वर्सेस फ्रिक्शनल फोर्स. जर अप्लाइड फोर्स 0 असेल तर फ्रिक्शन किती असणार आहे? 0. 0. स्ट्रेट लाईन ग्राफ आठवलं का? Yes, sir. Yes, sir. त्यामुळे ऑप्शन कुठले येणार? Option A. 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 When you apply the force, then only friction is developed. बरोबर ना? Yes. Sir. Yes, sir. Yes, sir. येस और नो? जर कोणी रागावलं तरच आपण दातोट खातो ना, का विनाकारण दातोट खातो? Yes, sir. Yes. Force has to be applied, then only friction will develop. Snapshot घ्या. Shall we continue? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. First, I think it is visible. Yes, sir. Frictional force is independent on area contact surface and directly proportional to normal reaction. Agree. Agree. डिस्कस केलं आपण बऱ्याच वेळा. ओके, Sir, 21. 21 चं sir. दुसऱ्याला ऍग्री झालो. 22nd cone formed by rotating force and normal reaction about vertical is called as cone of friction. हे पण ऍग्रीच आहे by definition. ओके, Yes, sir. 23rd if three coplanar forces PQ are acting on O of these forces in equilibrium, then बघा लॅमिस थेरमचा फॉर्म्युला फक्त लिहायचा इथं. Option B. Option. P upon sin alpha is equal to Q upon sin alpha is equal to S, ठीक आहे, अपॉन sin gamma. फोर्सचं नाव काय पण असेल नोटेशन, साइन ऑफ द अँगल बिटवीन अदर टू. ठीक आहे, इथं मे बी डायग्राम पण दिलेली असू शकते ओरिजिनल क्वेश्चन पेपर मध्ये. शॅल वी कंटिन्यू? Yes, Yes. sir. Yes. According to Lami's theorem, three forces must be equal. असं काय आहे का? No, sir. कंपल्सरी नाही. Three forces must be at 120 degrees to each other. असं पण काय कंपल्सरी नाही. Three forces must be in equilibrium. Three forces in equilibrium, sin of angle between two forces divided by revolving force is constant. तिसरा तर बरोबर आहे ना, three forces must be in equilibrium. Yes, sir. Fourth option काय आहे? Three concurrent forces in equilibrium, sin of angle between two forces divided by remaining force is constant.
For three concurrent forces in equilibrium, the ratio of any force to sine of the angle between remaining two is constant. सांगा काय काय बरोबर आहे यातलं? C, D आणि E. सी पण बरोबर आहे, बरोबर ना? Yes, sir. डी पण बरोबर आहे. आणि पी अपॉन साइन अल्फा हा रेशो जर कॉन्स्टंट असेल तर साइन अल्फा अपॉन पी पण कॉन्स्टंट असेल ना, Yes, sir. त्यामुळे डी पण बरोबर आहे, ई पण बरोबर आहे. लेट अस होप हा 3 मार्काचा प्रश्न असेल. चलो कंटिन्यू. Yes, sir. Yes, sir. Question number 25. If angle of friction between two contact surfaces हा शब्द राहिला is 15 degrees, coefficient of friction Option A. 10 Option काढावं A. लागेल ना. Yes, sir. Option A. Option A, sir. 10 of 15 degrees काढा, तो किती तो 0.267 का? Yes, sir. 0.267. Question number 26. If angle or force, if angular force, if angular force or limiting friction in impeding motion is maximum, then force developed in the dynamic condition. If angle of force or limiting friction is impeding motion is maximum, then frictional force developed dynamic. स्टेटमेंट मध्ये काहीतरी मिसिंग असं मला वाटतंय. Limiting friction in impeding motion is maximum, but then frictional force developed in dynamic condition. म्हणजे असं म्हणायचं असेल, this is the body, applied force असेल, frictional force असेल, नॉर्मल रिएक्शन, त्यांचा रिझल्टंट बरोबर आहे का? Yes, sir. फाय झाला, बरोबर आहे ना? Yes, sir. Sir. फाय जर मॅक्सिमम असेल बॉडी ही अबाउट टू मोशन स्टार्ट असं म्हणायचं दिसतंय ना एकंदरीत. Dynamic condition. Yes, sir. म्यू इक्वल टू tan फाय, फाय जर मॅक्सिमम असेल तर फ्रिक्शन मॅक्सिमम असेल, म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन मॅक्सिमम असेल आणि बॉडीची मोशन जस्ट स्टार्ट होते. सिक्वेन्स लक्षात आला का? फाय Yes, sir. मॅक्सिमम याचा अर्थ काय? tan फाय मॅक्सिमम, याचा अर्थ फ्रिक्शनल फोर्स मॅक्सिमम आणि बॉडी इज अबाउट टू स्टार्ट द मोशन म्हणजेच इम्पेडिंग मोशन. त्यामुळे वी हॅव टू ऍग्री. सर एवढं कशाला डोक्याला त्रास करून घेतो मला? होय, जुना फॉर्म्युला आठवत नाही का? काय हो जुना फॉर्म्युला? जेव्हा काहीच कळत नसेल तेव्हा बऱ्याच वेळा ऑप्शन ए असतो, सांगितलंय ना? Yes, sir. 27th. If three forces acting at a point are represented in magnitude and direction by three sides of triangle taken in order, then the forces are in equilibrium. Three forces acting at a point are represented in magnitude and direction by three sides of triangle, then the forces are in equilibrium. Of course yes ना, बरोबर आहे का? 27th. म्हणजे हे लॅमिस थेरम मध्ये तुम्हाला आठवतंय का? 3 फोर्सेस असे होते. नॉर्मली ट्रायंगल ऑफ फोर्सेस काय सांगतो? हा पहिला फोर्स असेल, हा दुसरा असेल,
रिझल्टंट हा अपोजिट असतो, ट्रायंगल मध्येच असतो पण अपोजिट असतो. हा त्याला ट्रायंगल लॉ आठवतंय का? Yes, sir. Yes, sir. आणि लॅमेस थेरमचे जे आपण प्रूफ बघितलं होतं, इफ यू रिमेंबर, हे 3 फोर्सेस असतात. हे जर तुम्ही व्यवस्थित रिप्रेझेंट केले, हा पहिला बरोबर आहे का, हा दुसरा आणि हा तिसरा, तर ह्या तिघांमध्येच ट्रायंगल तयार होतो. म्हणजे ट्रायंगलची क्लोजिंग साइड 0 होते, म्हणजेच रिझल्टंट 0, म्हणजेच इक्विलिब्रियम. गेटिंग? Yes, sir. Yes, sir. इक्विलिब्रियम मध्ये जर असेल तर ह्या तिन्ही फोर्सेसचा ट्रायंगल तयार होतो, रिझल्टंट हा 0 असतो. क्लोजिंग साइड म्हटलं तर हरकत नाही. त्यामुळे ह्याचं उत्तर काय असेल? इक्विलिब्रियम मध्ये आहेत का, तर ऍग्री. Agree. 28. सर परत चुकला म्हणून ऑप्शन ए आम्हाला आधीच माहिती होतं. चला हा लास्ट क्वेश्चन असेल, अटेंडन्स पण घ्यायचा आपल्याला. द मोमेंट ऑफ अ फोर्स, it is forming effect produced by a force on body on which it acts. त्याचा इफेक्ट बॉडी वरती होतो. येस. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम मोमेंट सेंटर, बरोबर आहे. न्यूमरिकल इक्वल टू ट्वाइस द एरिया, हे पण पहिल्या चॅप्टर मध्ये आपण शिकलो, आठवतंय का? Yes, sir. ऑप्शन काय असेल? ऑल ऑफ द Option अबव. ठीक आहे. So we'll stop the discussion of MCQs now. Attendance घ्यायचा आहे मला.